वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. विकसित भारत @ 2047 युवा पिढीचा आवाज या उपक्रमाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रारंभ केला. या उपक्रमाविषयी अधिक माहिती घेतानाच शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांची तसंच युवा वर्गाची प्रातिनिधिक मनोगतं आपण वृत्तविशेषच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या कार्यक्रमादरम्यान देशभरातल्या राजभवनांमध्ये आयोजित कार्यशाळेत कुलपती अर्थात राज्यांचे राज्यपाल उपस्थित होते. यावेळी विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी माध्यमाद्वारे मार्गदर्शन केलं. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये भारत प्रचंड मोठी झेप घेणार आहे. त्यामुळे हा काळ युवकांच्या दृष्टीनं जितका महत्वाचा आहे तितकाच त्यांना घडवण्यात मोठी भूमिका पार पडणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, शैक्षणिक संस्था यांच्या दृष्टीनंही महत्वाचा असणार आहे. युवा पिढीनं आपल्या आशा आकांक्षांच्या पंखांनी गरुड भरारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांनी केलेलं आवाहन ऐकूया त्यांच्याच शब्दांमध्ये. साथियों, आप जिन एजुकेशन इंस्टीट्यूट को रिप्रेजेंट करते हैं, वहां आपको देश की युवा ऊर्जा को इस एक लक्ष्य के लिए चैनलाइज करना है. आपके संस्थानों में आने वाला हर युवा कुछ न कुछ विशेषताओं के साथ आता है. उसके विचारों को चाहे वो कितने भी विविध क्यों न हो, उन सबको विकसित भारत के निर्माण की धारा से जोड़ना है. मैं चाहूंगा कि आप सभी विकसित भारत @ 2047 के विजन में कंट्रीब्यूट करने के लिए अपने दायरे से बाहर जाकर भी सोचें, आउट ऑफ बॉक्स सोचें. देश के हर कॉलेज और यूनिवर्सिटी में अधिक से अधिक युवा इस अभियान में शामिल हो सके, इसके लिए भी आपको विशेष अभियान चलाना चाहिए, नेतृत्व करना चाहिए, सरल भाषा में चीजों को व्याख्यायित करना चाहिए. माय गॉव के अंदर विकसित भारत @ 2047 सेक्शन लॉन्च हुआ है. इसमें विकसित भारत के विजन के लिए आइडियाज का एक सेक्शन है. और क्योंकि आइडिया की शुरुआत ही आई से होती है, इसलिए इसमें ऐसे आइडिया चाहिए जिसमें वर्णन हो कि मैं स्वयं भी क्या कर सकता हूं. और आइडिया में जैसे आई सबसे पहले है, इंडिया में भी आई सबसे पहले है. यानी अगर हमें सफलता पानी है, लक्ष्यों की प्राप्ति करनी है, उचित परिणाम लाना है, तो स्वयं के आई से ही शुरू होता है. इस माई गॉव पर, इस ऑनलाइन आइडियाज के पोर्टल पर 5 अलग अलग थीम्स पर सुझाव दिए जा सकते हैं. सबसे बेहतरीन 10 सुझावों के लिए पुरस्कार की भी व्यवस्था की गई है. श्रोते हो, मुंबईतल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस म्हणाले, महान राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये तिथल्या विद्यापीठांचा मोलाचा वाटा आहे. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी विकसित विद्यापीठे आणि शिक्षण प्रणाली आवश्यक आहे. या कार्यक्रमाला राज्यातील 65 विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मानसशास्त्रांच्या प्राध्यापिका अल्पना देशमुख यांनी सामाजिक वर्तन या मुद्द्यावर आपले विचार व्यक्त केले. मी जर असं विचार करत गेले की विकसित भारत म्हणजे मी काय बघते, तर मला एक सोशल फॅक्टर और एरिया जो आहे त्याच्यावरती जास्त फोकस करावा असं वाटतो की तिथे आपण ॲटलिस्ट सायकोलॉजी हे बॅकग्राऊंड एक प्रो सोशल बिहेवियर असं कॉन्सेप्ट आहे तो आणू शकतो, ज्या हिशोबाने आपल्या इन जनरल माणसाच्या ॲटिट्यूड्समध्ये, पर्सनॅलिटीमध्ये अँड कॉन्व्हर्सेशनमध्ये जो फरक जाणून येईल तो
मेन एरिया असेल की जिथे हा इनिशिएटिव्ह पुढे नेला पाहिजे. पहिले आपलं जेव्हा मत बदलेल, माइंडसेट चेंज होईल, त्या हिशोबाने आपण डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंटेशनच्या हिशोबाने पुढे जात जाऊ. त्यामुळे सायकोलॉजीच्या हिशोबाने प्रो सोशल बिहेवियर असं कॉन्सेप्ट किंवा मग रिझिलियन्स असं कॉन्सेप्ट, हा असा कॉन्सेप्ट आहे की जो इम्पॉर्टंट आहे खूप माझ्या हिशोबाने फॉर विकसित भारत टू बी अँड ग्रेट इनिशिएटिव्ह. श्रोते हो, विकसित भारताची उभारणी करताना त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची नेमकी काय भूमिका असली पाहिजे याविषयी डॉक्टर विलास सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केलं. 6 थीमवर या ठिकाणी डिस्कशन करण्यात आलं आणि 6 थीमवर डिस्कशन होत असताना त्यामध्ये विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांची आणि युवकांची काय भूमिका असली पाहिजे. युवकांना तर शिक्षण मिळालंच पाहिजे, पण कोणत्या प्रकारचं शिक्षण, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचं तर नॉलेज होईलच. आज आपल्याला कल्पना आहे की AI, ML टेक्नॉलॉजी, 3D प्रिंटिंग, ड्रोन टेक्नॉलॉजी या विषयात विद्यार्थ्यांना शिक्षण पाहिजेच आहे. त्याचबरोबर कॅरेक्टर आणि इमोशनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना व्हॅल्यू एज्युकेशनची आवश्यकता आहे. आणि म्हणून सर्वांगीण विकास होण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून, त्याचबरोबर ग्लोबल एज्युकेशनच्या माध्यमातून आज लाईफ लॉंग लर्निंग या विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे इव्हॉल्विंग जॉब्स आहे त्या इव्हॉल्विंग जॉब्ससाठी तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं एज्युकेशन तयार केलं पाहिजे. विद्यार्थी हे सर्व गुण संपन्न असतातच, परंतु त्यांना जर योग्य असं आपण चॅनलाइज केलं तर विद्यार्थी या मिशनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सहभाग होऊ शकतील आणि भारत हा देश 2047ला विकसित होऊ शकेल. श्रोते हो, यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर यांनी युवकांनी वैचारिक कौशल्यही विकसित करण्याची गरज आहे यावर भर दिला. ऐकूया त्यांच्याच शब्दांमध्ये. कौशल्य राज्य विद्यापीठाची स्थापना कौशल्य आधारित अभ्यासक्रम देण्यासाठी झालेली आणि याचा खूप मोलाचा वाटा विकसित भारतमध्ये होणार आहे. आणि सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की थिंकिंग स्किल्स डेव्हलप करणं हे मुलांमध्ये मोठा स्किल आहे आणि हे स्किल डेव्हलप करणं हे सगळ्यात महत्त्वाची आणि फाउंडेशन स्टोन जसं त्याला म्हणतो आपण सगळ्या महाविद्यालयांमध्ये करण्याची गरज आहे. प्री इन्क्युबेशन सेंटर्स आणि कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे टीचर्सची कॅपॅसिटी बिल्डिंग ऑन आयडिएशन हे खूप महत्त्वाची गरज मला वाटते. आणि हे करू शकलो तर युवकांमध्ये विचार करण्याची शक्ती आपण वाढवू शकू. आणि हे करत असताना यातून अनेक प्रकल्प बाहेर येतील, ज्यातून अनेक उद्योजक तयार होतील, त्याच्यातून बरेच जॉब्सची सुद्धा निर्मिती होईल आणि युवकांना आपण सक्षम करू शकलो आणि त्यांना डिसिजन मेकिंगच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी करू शकलो तर भारत नक्कीच विकसित होईल. आणि हे करण्यासाठी काय करण्याची गरज आहे तर युवकांना जास्तीत जास्त विचार करून लिहिण्याची संधी देण्यात यायला पाहिजे आणि ह्याचे प्लॅटफॉर्म्स क्रिएट करणं, जसं की ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स ज्याच्यामध्ये मुलं आपल्या आयडियाज आणि विचार व्यक्त करू शकतील. आणि हे करत असताना आउटकम बेस्ड मेंटरशिपची सुद्धा या कम्युनिटीजना गरज आहे. आणि अशा आपण अनेक कम्युनिटीज राज्यभरात आणि देशभरात क्रिएट करू शकलो तर मला असं वाटतं की एका प्रकारचं स्किल बेस्ड कल्चर क्रिएट करू शकू. श्रोते हो, विकसित भारत घडवण्यासाठी महिला किती महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतात यावर प्रधानमंत्री मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये स्पष्टता आल्याचं मत SNDTच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केलं. येणाऱ्या 25 वर्षामध्ये जो आता हा अमृतकाल आहे त्यामध्ये आमचं योगदान नक्की काय असणार आहे हे मला पूर्णपणे क्लॅरिटीने कळलेलं आहे असं म्हणता येईल. आणि त्यामधून आमच्या जे शिक्षा आहे आणि अभ्यासक्रम आहे त्यामध्ये माझ्या विद्यार्थिनींपर्यंत कसा बदल घडवून आणायचा आणि कसं पोहोचायचं ह्याचे सुद्धा बऱ्यापैकी आता जो बदल घडवतो आहे आम्ही अभ्यासक्रमामध्ये त्यामध्ये छोटे छोटे बदल करून आता आम्हाला करता येणार आहेत. आणि ते करण्यासाठी म्हणून आम्ही बरीच पावलं देखील उचललेली आहेत. आमच्या महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी मार्गदर्शन करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही कसं अंमलात आणायचं ह्याचे सुद्धा अनेक 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 प्रकारांनी ते केलेलं आहे. खास करून मला आता इथे म्हणावंसं वाटतं की महिलांचं योगदान ह्या पूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये भारताला विकसित करण्यामध्ये जर आपण घेतलं तर भारत विकसित होण्यापासून वंचितच राहणार नाही. त्याची दिशा कशी असावी हे अभ्यासक्रमातून ठरणार आणि ती दिशा ठरवण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये जो बदलाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून येणार आहे त्याकडेच आम्ही आता पूर्णपणे लक्ष देऊ
घडून भारतातल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा SNDT महिला विद्यापीठ प्रयत्न करणार आहे आणि तेच आमचं आता लक्ष्य आहे. श्रोते हो, अमृत काळामध्ये शिक्षण संस्थांवर असलेल्या जबाबदारीविषयी सांगत आहेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के. नरेंद्रजी मोदी यांनी शिक्षण संस्थांना एक मोठा संकल्प दिलेला आहे. कारण पुढच्या 25 वर्षामध्ये हा देश विकसित करायचा असेल तर आपल्या युवा वर्गावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि 18 ते 23 या वयोगटातला युवा आहे तो आज शिक्षण घेत आहे. त्यामुळं विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था यांच्यावर एक मोठी जबाबदारी आलेली आहे की या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि या प्रवाहात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्या देशाला विकसित भारत म्हणून आपल्याला तो दर्जा प्राप्त करायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम आणि देशप्रेमाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आपल्या देशाचं स्टँडिंग हे डेव्हलप्ड कंट्रीज हे कसं घेऊन जाता येईल हा विचार रुजवायचा आहे. देशाची इकॉनॉमी असेल, लिटरसी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हेल्थ असेल, लिव्हिंग स्टँडर्ड असेल, असे काही मूलभूत ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. आणि शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घडवायला पाहिजे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपला देश विकसित भारत असा असेल. श्रोते हो, या कार्यक्रमाविषयी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. माननीय पंतप्रधान मोदीजींचं विकसित भारत 2047 ही जी कन्सेप्ट आहे आपल्या सगळ्या देशवासियांना जे आवाहन केले आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना आजपासून 24 तास त्या दृष्टीनं त्या कामाला लागायचं आहे आणि त्या दृष्टीने ते उद्दिष्ट सफल होण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे. या दृष्टीनं विद्यापीठ काय करू शकतं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आज आपण स्वतः पण 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत आणि 2025 पर्यंत आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी अचीव्ह करू आणि त्याचबरोबर आपल्याला लक्षात येते की आपण सस्टेनेबल ग्रोथच्या दृष्टीनं 2070 पर्यंत कार्बन 0 इमिशन ऑब्जेक्टिव्ह आपण ठेवलेलं आहे. या सर्व दृष्टीनं सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स असतील किंवा थ्रायव्हिंग सस्टेनेबल इकॉनॉमी असेल, इम्पॉवरिंग ह्युमन कॅपिटल असेल, या सर्व क्षेत्रात विद्यापीठांनी काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मुंबई विद्यापीठ म्हणून आम्ही स्वतः एक टार्गेट ठेवलं आहे की जसं अमेरिकेतील विद्यापीठे त्या GDPला डेफिनेट कॉन्ट्रीब्युशन्स ठेवतात. US युनिव्हर्सिटीचं आज आपण बघितलं तर त्यांचं किमान 5% GDPला कॉन्ट्रीब्युशन असतं. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या दृष्टीनं काम करायचं आहे. श्रोते हो, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचं मनोगत जाणून घेऊया. आरोग्य विज्ञान विद्यापीठात सगळ्या ज्या आपले विद्यार्थी आहेत त्यांना पुढे कसं घेऊन जायचं एक सक्षम भारत ह्याचा विचार पुष्कळ वर्षा म्हणजे घेतल्यापासून 2 वर्ष माझा प्रयत्न चालू आहे. पण आज पंतप्रधानांनी आपल्या जो ऐलान केलेला आहे, जो हे विकसित भारत आहे 2047 ह्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित केलंय की आम्ही विद्यार्थ्यांना कसे पुढे जाऊ. कारण 2047 मध्ये जे अडल्ट्स होणार आहेत ते आज युवा पिढीत आहेत, ते आज शाळेत आणि कॉलेजेसमध्ये आहे. श्रोते हो, स्वामी विवेकानंद यांचं एक अवतरण खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणायचे, मला फक्त तुम्ही 100 युवक द्या, मी या देशात क्रांती घडवून या देशाला यशोशिखरावर नेऊन ठेवतो. तर सुभाषचंद्र बोस म्हणायचे, मनानं आणि शरीरानं सुदृढ युवा पिढीच या देशात परिवर्तन घडवू शकेल. तसंच दिवंगत राष्ट्रपती कलाम यांनाही देशाच्या युवा पिढीची मनं प्रज्वलित झाली तर अनेक समस्यांना उत्तर मिळतील असं वाटायचं. यावरूनच विकसित राष्ट्र घडवण्यासाठी मार्गक्रमण करत असताना युवा पिढीच्या अमर्याद क्षमतांचा, त्यांच्या नवोन्मेषी संकल्पनांचा वापर विधायक कामासाठी केला तर नवा इतिहास घडू शकतो हे नक्की.